नमस्कार मित्रांनो, मिस स्लिपरी हा जो इयत्ता 8वीचा लेसन आहे त्यातला पार्ट 1 तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला असेल. यातला पार्ट 2 मी आपल्यासमोर सादर करतोय. याचं पेज नंबर 19 पानावरती आहे बघा. माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल. द बेल हॅड ऑलरेडी रंग when I reached the school. तर ही सायली ज्या वेळेला शाळेत पोहोचली त्याच वेळेला बेल शाळेची झालेली होती. तर टीचर वॉज इन द क्लासरूम. त्याच्या अगोदरच बेल झालेली होती आणि शिक्षिका या तिच्या अगोदरच वर्गात होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. शिक्षिकेकडं तिनं आत येण्याची परवानगी मागितली. द टीचर वोर अ फ्रॉम ऑन हर फेस. आता इथं वोर अ फ्रॉम ऑर हर फेस चा अर्थ त्यांचा चेहऱ्यावरती एक प्रकारचा राग होता, रागावलेला होता. ते शिक्षिका असं चेहऱ्यावर असं भासत होतं की त्यांना राग आलेला आहे, उशीर आले त्याबद्दल. बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम. पण त्या शिक्षिकेने तिला आत येऊ दिलं आणि तिला सांगितलं, तू काय कर तर मला टीचर्स रूम मध्ये येऊन भेट. कधी? आफ्टर द क्लास. तास संपल्यानंतर. हर टोन वॉज नॉट अनॉयन्स ऑर अँगर. आता त्यांचा जो बोलण्याचा जो स्वर होता तो नाही रागावलेला होता, कुठल्याही प्रकारचा राग किंवा संताप, चीड अशी काही नव्हती त्यांच्या त्या बोलण्यामध्ये. येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. तरी सुद्धा एक अनाहूत अशी भीतीनं मला म्हणजे या सायलीला नर्वस केलं. रिअशरिंग मायसेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी. आणि ही स्वतःला रिअश्युअर करत होती, म्हणजे कन्फर्मिंग, स्वतःला धीर देत होती, स्वतःची खात्री स्वतःला धीर देत होती की त्या एक चांगल्या सुहृदयी काइंड हार्टेड अशा शिक्षिका आहेत आणि त्या आपल्याला काही करणार नाहीत, तर पनिशमेंट देणार नाहीत, असं ती स्वतःला धीर देत होती. काइंड हार्टेड दयाळू. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स. तर घुटमळणाऱ्या पावलांनी, अडखळणाऱ्या पावलांनी मी टीचर्स रूम मध्ये पोहोचले, अशी ती म्हणते. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. तर त्या शिक्षिकांनी हिचं हसून स्वागत केलं आणि त्यांच्या जवळच त्यांना काय केलं तर तिथं तिला बसायला त्यांनी सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय साइज इनटू सॉब्स. आता त्यांचा जो टेंडर, प्रेमळ असा जो स्वर होता, बोलणं होतं त्याचं, त्यामुळं ही असं म्हणते की माझे जे सुस्कार होते त्या सुस्कारांचं हुंदक्यांमध्ये, सॉफ्ट म्हणजे हुंदक्यांमध्ये रूपांतर झालं. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड. त्यानंतर त्या शिक्षिका होत्या, त्यांनी आपली खुर्ची तिच्या जवळ पुढे ओढली आणि तिच्या डोक्यावरती अलगद हात ठेवून किंवा थाप ठेवून म्हणू आपण त्याला, एक थाप देत डोक्यावरती अलगद असा हात ठेवत त्या म्हणतात, त्या काय म्हणाल्या बघा. व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. तुला रडायला काय झालं. त्याच्या पुढे ते माय चाइल्ड असं म्हटले. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. की तुला एकही शब्द मी तुला बोललेला नाहीये, त्यामुळे तुला रडायला काय झालं. आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड. आणि थोडंसं थांबल्यानंतर
परत त्या बोलल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल्स. त्याने तिला विचारलं की तुझे ट्रबल्स काय आहेत, तुझ्या अडचणी काय आहेत, तुझा त्रास काय आहे, तुझी पीडा काय आहे. टेल मी व्हॉट युअर ट्रबल्स इज. तुझी नेमकी पीडा अडचण काय आहे, तुझा त्रास काय आहे. कन्फाइड इन मी फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. कन्फाइड या शब्दाचा अर्थ आहे शेअर अ सिक्रेट. म्हणजे त्याचं अगदी विश्वासात घेऊन सांगणं किंवा तुम्हाला अगदी तुझ्यातलं जे तुझा अडचण आहे, त्रास आहे, जे तू तुझ्या मनामध्ये गुपित म्हणून लपवलेलं आहेस ते मला अगदी सांग, असं ते त्याला विचारतायत. फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. त्या म्हणतात की मी तुला तुझ्या बहिणीसारखी नाही का. बघा, एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनीला मी तुझी बहीण आहे असं म्हणतायत. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. थ्रिल म्हणजे ग्रेट जॉय. तर एक रेअर असा, दुर्मिळ असा एक मोठा आनंद म्हणू, जास्ती आनंद म्हणू तिच्या शरीरामध्ये संचारला, किंवा एक दुर्मिळ असा रोमांच तिच्या शरीरामध्ये संचारला, संपूर्ण शरीरामध्ये असं आपण म्हणूयात. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर. एका क्षणाला असं वाटलं की आपण त्या टीचरना, त्या मॅडमना क्लिंग करावं असं तिला वाटलं. कुणाला, सायलीला क्लिंग करावं म्हणजे त्यांना बिलगावं असं वाटलं. अँड क्राय आणि काय करावं आणि रडावं, खूप खूप रडावं आणि रडतच राहावं असं तिला वाटलं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. आणि मी काही तसं केलं नाही असं ती सांगते. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. पण मी अगदी अश्रुपूर्ण डोळ्यांनी मी त्या मॅडमकडं अगदी एकटक पाहत राहिले. टेंडरली टीचर कंटिन्यूड. हळूवारपणे, अलगदपणे त्या मॅडम पुढं कंटिन्यू त्यांनी त्यांचं बोलणं केलं. डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. तुला माहिती आहे दीदी या शब्दाचा अर्थ काय. इट मीन्स एल्डर सिस्टर. तर त्याचा अर्थ आहे मोठी बहीण. वॉन्ट यू टेल युअर एल्डर सिस्टर युअर ट्रबल्स. तर मग तू तुझ्या मोठ्या बहिणीला तुझ्या ज्या अडीअडचणी काही आहेत, तुझे काही त्रास आहेत, तुझ्या पीडा आहेत त्या काही सांगणार नाहीस असं त्या तिला विचारतात. अमिड सॉब. अमिड म्हणजे मध्ये, ज्यामध्ये, तर हुंदक्यांच्या मध्ये. आय सेड, मी म्हणाले, ती सायली सांगते बघा. द गर्ल्स केप्ट टीजिंग मी. मुली मला चिडवतात, टीज करतात म्हणजे चिडवतात. शी लाफ. त्या हसल्या. वाय आर यू स्केर्ड ऑफ देम. तू का त्यांना घाबरतेस. इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. आणि तू जर का यासारखीच रडलीस किंवा यासारखीच रडत राहिलीस तर ते काय करतील, तर ते तुला याच्याही पेक्षा जास्ती त्या काय करतील, मुली तुला पेस्टर करतील म्हणजे त्रास देतील. सो इग्नोर देम. तर काय कर, त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. हु इज युअर फ्रेंड. यानंतर त्या शिक्षिका तिला विचारतायत की तुझी मैत्रीण कोण आहे तुझी. आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल. तर मी नकारार्थी मान डोलावली, मी माझं मान डोलावलं, डोकं हलवलं आणि शिक्षिका त्या हसल्या. इट सीम द टीचर हॅड पोर्ड हर स्माइल इन टू माय आईज. तरी असं भासत होतं, असं वाटत होतं की त्या ज्या टीचर होत्या त्या काय करत होत्या, तर पोर करत होत्या, ओतत होत्या किंवा वर्षाव करत होत्या. कशाचा,
तर हर स्माइल इन टू माय आईज, म्हणजे त्यांचं हास्य ते माझ्या डोळ्यांवरती पोर करत होत्या, होतत होत्या, किंवा त्याचा हास्याचा वर्षाव करत होत्या असं मला भासत होतं, अशी ती हे सांगते सायली. पुढे बघा. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड, तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल असं विचारलं त्याने शिक्षिकेनी सायलीला. द बेल रँग, बेल झाली. शी रोज, आणि मॅडम त्या उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक शी सेड, अगदी प्रेमळ अशी थाप त्यांनी माझ्या पाठीवरती ठेवली आणि त्यानंतर त्या मला म्हणाल्या, लिसन, यू वेर अ सिस्टर ऑल राईट, ऐक, तू या अगोदर माझी बहीण होतीस, नाव यू आर अ फ्रेंड टू, आणि आता सध्या तू माझी मैत्रीण सुद्धा आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड टू बी ब्रेव्ह, पण मला असं वाटतं की मला माझी मैत्रीण ही धीट असलेली, धाडसी असलेली, ब्रेव्ह असलेली मला झालेली मला आवडेल. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव्ह, तर तुला थोडंसं धीट होण्याचं, धाडसी होण्यासाठी तुला प्रयत्न करावा लागेल असं त्या म्हणतात. आय ऑलवेज स्टँड बाय यू, रेस्ट अश्युअर्ड माय लिटल पाल. स्टँड बायचा अर्थ आहे बघा इथं टू सपोर्ट समवन, तर मी नेहमीच तुझ्या पाठी असेन, नेहमीच तुला मी सपोर्ट करीन. त्यामुळं त्या पुढे म्हणतात की रेस्ट अश्युअर्ड, तर तिला धीर दिल्यासारखं करतात, त्या तिला धीर देतात आणि सांगतात की माय लिटल पाल. पाल या शब्दाचा अर्थ फ्रेंड, माझ्या छोट्या मैत्रिणी, मी तुझ्यासोबतच नेहमीच असेन असं त्या तिला सांगतात, आणि तो अगदी स्वतःला धीर दे एक प्रकारचा असं ते तिला सांगतात. नाऊ राईज अँड हॉप ऑफ युअर क्लास, तर उठ आणि आता तू तुझ्या क्लासमध्ये जा असं ते सांगतात. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश, तर तिची काही एक्साइटमेंट होती, यामुळं तिचा चेहरा हा फेस फ्लश झाला, म्हणजे टवटवीत झाला किंवा लाल झाला असं आपण म्हणूयात. रेड हॉट टू द इयर टिप्स, आणि तिच्या कानांच्या ज्या पाळ्या होत्या त्या मात्र रेड हॉट झाल्या. म्हणजे माणसाला जर राग आलेला असला किंवा माणूस इमोशनल भावना विवश झाला तर बऱ्याचदा त्याचं नाक आणि कानाच्या पाळ्या ह्या लाल होतात आणि गरम सुद्धा, उष्ण सुद्धा होतात. तर त्या तशा तिच्या झालेल्या तिला जाणवल्या. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव्ह ऑन मी, तर या अगोदर कुणीही तिच्यावरती प्रेम अशा प्रकारे, म्हणजे लॅविश या शब्दाचा अर्थ आहे बघा इथं पोर्ड इन ग्रेट क्वांटिटी, एवढा मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव तिच्यावरती कुणीही केलेला नव्हता असं ती इथं सांगते. दस अँड हिअर वॉज माय टीचर, आणि इथं आता त्या माझ्या शिक्षिका आहेत की ज्यांनी अशा प्रकारे माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. हू हॅड स्पॉन्टिनियसली ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर ऑफ फ्रेंड. स्पॉन्टिनियसली या शब्दाचा अर्थ आहे ॲट वन्स, हे ताबडतोब लगेचच. दुसरा शब्द त्याचा अर्थ असतो तो म्हणजे उत्स्फूर्तपणे. तर माझ्या शिक्षिकेने की मला अगदी ताबडतोब त्वरितच लगेचच मला मैत्रीण म्हणून आणि एक बहीण म्हणून माझा काय केला त्यांनी स्वीकार केला असं तिथं सांगते. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. आता इथं या फ्रेजचा अर्थ आहे बघा टू बी बियॉन्ड वन सेल्फ, टू लूज कंट्रोल ऑफ वन सेल्फ, म्हणजे एखाद्याचं स्वतःवरचं नियंत्रण जाणं. म्हणजे बघा, तर मला इतका आनंद झालेला होता की मला माझ्या आनंदावरती नियंत्रण नव्हतं, म्हणून त्या आनंदाला पारावार नव्हता असं म्हणता येईल आपल्याला. आय वॉन्टेड टू चकल. चकल म्हणजे गालातल्या गालात हसणं. तर मला गालातल्या गालात हसावं असं वाटत होतं. टू ब्रस्ट इन टू नियर हिस्टेरिकल लाफ्टर, आणि ते गालातल्या गालात हसावं त्याच्याच बरोबर ते ब्रस्ट व्हावं, म्हणजे
हिस्टेरिकल लाफ्टर या शब्दाचा अर्थ अनकंट्रोल्ड लाफ्टर, म्हणजे गाळात हसलेच ते हसू अगदी न कंट्रोल करता येण्यायोग्य, म्हणजे न कंट्रोल करता येण्याजोगं एवढं मी मोठ्यानं हसावं, खूप हसावं, अनियंत्रितपणे असावं, जे हसू फुटावं असं असं तिला वाटत होतं. जे गालातल्या गालात हसू नियंत्रितपणे ते हास्य फुटावं असं तिला वाटत होतं बघा. ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास. विंग फीट या शब्दाचा अर्थ तर पंख फुटलेल्या पावलांनी मी माझ्या वर्गाकडं वेगात गेले, पळत गेले. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेवरी. आणि अगदी लगेचच मी एका रेवरीमध्ये मी हरवून गेले होते. रेवरी या शब्दाचा अर्थ आहे बघा ड्रीमी स्लीप, म्हणजे स्वप्नावत झोप. आपण इथं दिवा स्वप्न असं म्हणूयात. तर मी एका दिवा स्वप्नामध्ये हरवून गेले. दिवा स्वप्न हे डे ड्रीम असं म्हटलं जातं बघा त्याला, जे जागेपणी दिवसा पाहिलं जातं ते दिवा स्वप्न असतं. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स. तर मी एक गोष्ट विसरून गेले होते की मी अशा वर्गात आहे की ज्या वर्गामध्ये वाईल्ड गर्ल्स आहेत, म्हणजे रानटी, जंगली अशा मुली आहेत. अशा वर्गामध्ये मी बसते, ही गोष्ट मी विसरून गेलेली होते असं ही सायली म्हणते. तर बघा पुढं, whose prime pastime was teasing me. तर ती सायली असं म्हणते की मी अशा जंगली किंवा रानटी मुली असणाऱ्या वर्गामध्ये आहे, बसलेली आहे किंवा मी बसलेली होते, की ज्यांचा मुख्य पास्टाईम म्हणजे करमणूक किंवा खेळ. आता इथं प्राईमचा अर्थ दिलाय बघा. इथं प्राईम म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट, ज्यांचा अत्यंत महत्वाचा खेळ किंवा अत्यंत महत्वाची करमणूक काय आहे तर मला चिडवणं हे आहे. अशा मुली असणाऱ्या मुलीच्या वर्गामध्ये मी बसते, हे मी विसरलेले होते असं तिला म्हणायचं आहे. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड. आता ब्रेकच्या दरम्यान बघा, सुट्टीच्या दरम्यान ज्या वॉटर बॉटल मधून मी पाणी पित होते, ती काय झालं तर ती बॉटल माझ्या अंगावरती सांडली आणि मी अक्षरशः पूर्णतः मी भिजून गेले असं ती सायली सांगते. म्हणजे ड्रेंच या शब्दाचा अर्थ भिजून जाणे किंवा ओलीचिंब होणे. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. अगदी बरोबर माझ्यासमोर माया आणि चंदा या दोघी होत्या की ज्या अगदी मनसोक्त हसत, हार्ट कंटेंट म्हणजे त्यांचं अगदी मनसोक्त त्या काय केलं तर त्या हसायला त्यांनी सुरुवात केली. चंदा टीज्ड, त्याच्यानंतर चंदाने चिडवलं. काय चिडवलं बघा, फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी, म्हणजे या स्लिपरीच्या स्लिपरी हातामधून द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप. जी स्लिपरी बॉटल होती ती काय झाली तर स्लीप झाली, म्हणजे निसरली. स्लीप 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 अँड नाऊ लेट्स वॉच द फन सेड वीना. आणि मग चला, वीना म्हणते की आता आपण काय करूया तर गंमत बघूयात. माझ्या शिक्षक मित्रांना हा पाठ शिकवताना मागच्या वर्षी हा पाठ होता हे तुम्हाला निश्चितच आठवण होईल. पण याच्यामध्ये थोडासा म्हणजे अगदी थोडासा या परिच्छेदापुरता थोडासा बदल आहे. नाव सुद्धा या मुलीचं बदललेलं आहे, हे तुम्हाला निश्चितच आठवेल. तर जुन्या सिलेबसमध्ये हा पाठ होताच होता. तर ठीक आहे, बघा पुढं.
आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. स्क्वीजिंग म्हणजे पिळून काढणे. तर ती असं सांगते की तिचं जे ओलं झालेले फ्रॉक होतं त्यातलं पाणी ती पिळून बाहेर काढत होती, मी पिळत होती ती फ्रॉक ती ओला झालेला. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड, आणि त्यावेळेला तिला तिच्या शिक्षिकेचे शब्द आठवत होते. आय टर्न्ड माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. मी काय केलं तर मी त्यांच्यापासून त्यांच्याकडे पाठ केली आणि पुढे वळले आणि त्यांना पूर्णतः मी काय केलं तर मी इग्नोर केलं, पूर्णतः मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. दे वर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्ट्री. आता इथे नॉन प्लस या शब्दाचा अर्थ आहे बघा, कन्फ्युज अँड अनेबल टू रिॲक्ट. आता मी त्यांना हिला काहीतरी त्या मुलीनी एवढं चिडवलं तरी सुद्धा या मुलीनं त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं त्यांना खरोखरच कन्फ्युज अँड अनेबल टू रिॲक्ट असं झाल्यासारखं वाटलं. म्हणजे त्यांना त्याच मुली गोंधळून गेल्या, त्यांना काय करावं हेच कळलं नाही. आणि त्यावेळेला मात्र हिला एक विजयाची भावना हिच्या मनामध्ये जागृत झाली किंवा तिला विजयाची भावना आपल्यात निर्माण झाल्यासारखं तिला जाणलं, वाटलं तिला. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी. आता शाळा सुटण्यापूर्वी शिक्षिका वर्गात आल्या आणि तिला म्हणाल्या, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. तर आजपासनं तुझ्याकडे एक जबाबदारी देण्यात येत आहे. ती काय तर दर दिवशी सकाळी तू काय आणायचं तर रजिस्टर आणायचं, चॉक आणायचे आणि डस्टर पण आणायचं. कम टेक दिस की, पुढे ये इकडं आणि ही चावी घे. कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. आणि ह्या सगळ्या ज्या नोटबुक्स आहेत, वह्या आहेत, त्या सगळ्या घेऊन शिक्षकांच्या खोलीमध्ये जा, स्टाफरूम मध्ये जा. काउंट देम अँड केप देम इन माय ड्रॉवर. त्या सगळ्या वह्या मोज आणि माझ्या ड्रॉवर मध्ये ठेव. आज द प्यून टू शो माय ड्रॉवर. तर शिपायाला विचार माझा ड्रॉवर कुठे आहे तो, त्याला सांग माझा ड्रॉवर दाखवायला. माय अदरवाइज ट्रम्बलिंग लेग्स वेर नाउ फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. आता इतर वेळी ही असं म्हणते की माझे थरथरणारे कापणारे पाय आज मात्र त्यांच्यामध्ये एक प्रकारची जादुई, मिरॅक्युलस म्हणजे मॅजिकल अशा प्रकारची जादुई शक्ती आल्यासारखं मला वाटत होतं. त्या पाय जादुई शक्तीने भरल्यासारखं मला जाणवत होतं. आय रश्ड enthusiastically and completed the assigned job in a jiffy. तर मी अगदी उत्साहानं मी पटकन जे काही दिलेलं काम होतं, असाइन्ड या शब्दाचा अर्थ बघा अलॉट, पण नेमून दिलं जे काही काम आहे, असाइन्ड जॉब म्हणजे नेमून दिलं जे काही तिला दिलेलं काम आहे ते मी अगदी इन अ जिफी म्हणजे विदिन नो टाइम, जास्ती वेळ न दवडता मी पटकन ते मी काम काय केलं, मी ते पूर्ण केलं. वेन आय प्लेस्ड द की ऑन द टीचर्स टेबल शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल. आय स्माइल बॅक. ज्यावेळेला मी तिची त्यांच्या मॅडमच्या त्या ड्रॉवरची चावी ज्यावेळेला मी टेबलवरती ठेवली त्यावेळेला त्या मॅडम सुद्धा तिच्याकडे बघून हसल्या. ही मुलगी सुद्धा मॅडमकडे पाहून हसली. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. आणि ती असं म्हणते की मी अगदी नखशिखांत मी काय काय झालेली होती, तर मी थ्रिल्ड झालेली होती, म्हणजे शहारून गेले होते, रोमांचित झालेले होते. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. इन्फ्लेट या शब्दाचा अर्थ आहे फिल अप अँड एनलार्ज. तर तिला असं वाटलं की तिचं हृदय हे अभिमानानं भरून गेलेलं आहे. कशाच विथ प्राईड म्हणजे तिला असं वाटलं की तिचं जे हृदय आहे, मन आहे, ते अगदी अभिमानानं खूप भरून गेलेलं आहे. I found no awkwardness in moving about
इन माय स्टील वेट फ्रॉक. तर त्यापुढे ती असे सांगते की तिला तिचं जे फ्रॉक ओलं झालेलं होतं त्या ओल्या झालेल्या फ्रॉक तशा अवस्थेमधून तिथून जाणं म्हणजे वर्गातून येणं किंवा जाणं असं तिला कुठल्याही प्रकारचं ऑकवर्डनेस जाणवलं नाही. ऑकवर्डनेस या शब्दाचा अर्थ अन अनकम्फर्टेबल फिलिंग म्हणजे अवघडल्यासारखं सुद्धा तिला वाटलं नाही ते काम करत असताना. अबाउट इन मुव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक म्हणजे त्या मघाशी जे तिच्यावरती तिच्या बॉटलमधलं पाणी तिच्या अंगावरती सांडलेलं होतं आणि तिचं फ्रॉक ओलं झालेलं होतं आणि त्या ओल्या असलेल्या फ्रॉक अजूनही ओलं असलेल्या फ्रॉक त्या तशा अवस्थेत सुद्धा तिला वर्गातून आत बाहेर करताना सुद्धा तिला अजिबात अवघडल्यासारखं तिला वाटलं नाही. तिला कुठल्याही प्रकारची ऑकवर्डनेस फील झाली नाही असं ती सांगते. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाय रिटर्निंग होम. नाही तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भीतीचा लवलेश सुद्धा नव्हता. कधी तर ज्यावेळेला ती घरी परतत होती त्यावेळेला तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भीतीचा लवलेश सुद्धा तिच्या मनामध्ये नव्हता. म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला हा जो काही लेसन आहे तो तुम्हाला निश्चितच समजलेला असेल बघा. तर यातला मुख्य मतितार्थ या पाठाचा हा आहे की या मुलीच्या जीवनामध्ये एक अद्भुत अशी आपण म्हणूयात मी तर त्या शिक्षिकेला अद्भुत असं म्हणू की ती शिक्षिका अद्भुत शिक्षिका तिला लाभली की ज्यामुळं तिचं जीवनच अक्षरशः सगळं बदलून गेलं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एखादा शिक्षक असतात म्हणजे माझ्याही जीवनात आलेले आहेत तसे की जो त्या माणसाच्या जीवनाला तो टर्निंग पॉइंटच देऊन जातात. असे एखादी व्यक्ती किंवा एखादे शिक्षक आपल्या जीवनामध्ये सुद्धा येतात आणि खरोखरच तिला जो नसलेला या मुलीला जो नसलेला कॉन्फिडन्स त्या शिक्षिकेनं तिला दिला आणि तिचं खरोखर सगळं जीवनच बदलून टाकलं. ही जी काही स्टोरी आहे की नाही अडॉप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. पोपटी हिरानंदानी यांच्या कथेवरती आधारलेली ही कथा आहे. त्यांनीच ही लिहिलेली आहे. त्याच्यावरचा काही संपादित भाग आहे. थोडासा काही कुठंतरी थोडासा चेंज केलेला वाटतोय. तर तुम्हाला सगळ्यांनाच हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ माझा शेअर करा आणि माझा चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो चॅनल सबस्क्राईब करा. या पाठाचे 2 व्हिडिओज आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही बघा. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो.